जय सेवा जय गोंडवाना. मित्रांनो, मी आज आपणास गाडोपुनो तिंदाना म्हणजे गुल्ली का नया खाना या सणाविषयी माहिती देणार आहे. कोयावंशीय गंडजीव आपापल्या सोयीनुसार वैशाख महिन्याच्या पंचमीपासून हा सण साजरा करतात. मित्रांनो, गाडोपुनो तिंदाना म्हणजे गुल्ली का नया खाना. ज्येष्ठ आणि वैशाख महिन्यामध्ये जंगलातून जो मोहाचा मोह फुलांचा साठा जमा करून आणलेला असतो, तोऱ्या म्हणजे गुल्ली ह्या ज्या जमा करून आणलेल्या असतात त्या घरी अंगणामध्ये विशिष्ट प्रकारे सुकवल्या जातात. मित्रांनो, मोहाचे जे फुलं आहेत त्यांना सुकवून त्याचं कोया किंवा राब बनवल्या जाते आणि ह्या ज्या मोहाच्या टोऱ्या आहेत ज्याला गुल्ली म्हणतात त्याच्यापासून तेल काढले जाते. मित्रांनो, हे सगळं घरी वापरण्याच्या अगोदर देवाला अर्पण करण्याचा एक विधी असतो, त्याला गुल्ली का नया खाना असे म्हणतात. ज्या दिवशी हा सण कुटुंबामध्ये साजरा केला जातो त्या दिवशी घराच्या अंगणामध्ये लिपाई पोताई स्वच्छता केली जाते. नंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गावातील भूमक यांच्याद्वारे घराच्या पूर्व दिशेला अंगणामध्ये एक चौक बनवला जातो आणि त्या चौकावर साज्या पत्तीचे पानं ठेवल्या जातात, साज्या वनस्पतीचे पानं ठेवल्या जातात. मित्रांनो, आणि घरामध्ये गुल्लीचं जे तेल आहे, टोऱ्यापासून जे तेल काढलेले आहे त्याचे पदार्थ तळल्या जातात आणि त्याच पद्धतीनं मोहाचे जे फुलं आहे त्यांना कढईमध्ये भाजून त्यांचं कोया किंवा राब बनवल्या जाते. त्यानंतर गावातील भूमक किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्या चौकावर साध्या पत्तीचे पानं ठेवतात. म्हणजे पहिलं पान जे आहे ते फडापेंच्या नावाने ठेवल्या जाते आणि बाकी दुसऱ्या रांगेमध्ये आपण ज्या कुळाचे आहोत, ज्या देवांचे आहोत तेवढ्या देवांचे पानं तिथे ठेवल्या जातात. त्याच्यावर पाणी शिंपडल्या जाते, त्याच्यावर अक्षत ठेवल्या जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक खारीक ठेवल्या जाते आणि घरामध्ये जे गुल्लीच्या तेलापासून बनवलेले पदार्थ असतात ते मग तिथे ठेवल्या जातात आणि भाजलेले मोहाचे फुलं तिथे ठेवल्या जातात. त्यानंतर मित्रांनो, घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्याची विधिवत अशी पूजा करतात. त्याच्यानंतर घरातील अन्य लोक त्या चौकाची तिथे इष्टदेवतेची मनोभावे पूजा करतात आणि जे तळलेले पदार्थ असतात त्याचा प्रसाद ग्रहण करतात. त्या दिवसपासून घरामध्ये गुल्लीचं जे तेल आहे ते वापरण्यासाठी उपयोगामध्ये आणतात. अशा पद्धतीनं आपल्या इष्टदेवतेला जे मोह असतात, मोहाच्या फुलापासून बनवलेले पदार्थ असतात आणि मोहाच्या गुल्लीपासून काढलेलं जे तेल असतात त्याच्यापासून बनवलेले पदार्थ असतात, हे सगळं देवाला अर्पण केल्याशिवाय ते ग्रहण करत नाही. हा गोंडियन समाजामध्ये नियम आहे. मित्र, या सगळ्या पर्वाला गुल्ली का नया खाना असं म्हणतात. गोंडियन समाजामध्ये आपल्या इष्टदेवतेला पूजा करताना मोहाच्या फुलाचं फार महत्व आहे, कारण हे मोहाचं फूल नेहमी ताजतवानं राहते. मोहाचे फुलं सुकले तरी त्याला पाण्यामध्ये टाकतात, ते आपलं पूर्ववत रूप धारण करते. असं जगामध्ये हे एकच असं फूल आहे की जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपलं पूर्ववत रूप धारण करते आणि आपला इष्टदेवतेला हे फूल अर्पण केले जाते आणि त्याची मान्यता आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं हा गुल्ली का नया खाना नावाचा सण गोंडियन समाजामध्ये साजरा केला जातो. आपणही आपल्या मुलांना, नवीन पिढींना या सणाविषयी माहिती द्याल आणि आपली संस्कृती टिकवाल एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय सेवा जय गोंड.